शहरातल्या माणसांसाठी पाऊस रोमॅन्टिक असतो, पर्यटकांसाठीही तो तितकाच रोमॅन्टिक असतो, पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जीवघेणा ठरतोय आणि जेव्हा आभाळात ढग येत आहेत तेव्हा पोटात गोळा येतोय। त्याचं कारण आहे ही शेती, सोयाबीनची ही शेती आहे। या शेतीमध्ये आज तळ साचलंय। या शेताच्या जवळपास दूर दूरपर्यंत नदी नाहीये, साधा ओढा सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा या शेतामध्ये, सोयाबीनच्या शेतामध्ये तळ साचलेलं आहे। जिथवर बघावं तिथवर तुम्हाला पाणी साचलेलं दिसेल। याचा अर्थ पाणी मुरत नाहीये, पाणी बाहेर जात नाहीये आणि सतत धो धो पाऊस कोसळतोय। जो अलर्ट दिला गेलाय तो अलर्ट कायम आहे आणि त्यामुळे पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। सातत्यानं पावसाची ही संततधार सुरू आहे आणि त्यामुळे हे जे सोयाबीनचं पीक आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे आता त्याची फक्त टोकं तुम्हाला दिसतायत। हे जर आपण बघितलं तर एवढं पाणी, गुडघे इतकं पाणी आता शेतामध्ये आहे। ह्या शेंगांना जी लागण झालेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण आता या शेंगा कुजू शकतात। ह्याच्यात जो दाणा भरलेला आहे तो सुद्धा नुकसान होऊ शकतं त्याचं आणि तो सुद्धा खराब होऊ शकतो। त्यामुळे हे पिवळं पडत चाललेलं आहे पाण्यामुळे सोयाबीन, आणि त्यामुळे संपूर्ण हा जो पिवळा पट्टा दिसतोय सोयाबीनचा, ते इथल्या अतिवृष्टीचं अतिशय भेदक असं वास्तव दर्शवणारं आणि इथल्या शेतकऱ्याची परिस्थिती दर्शवणारं विदारक चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।